सुरेखा, आता कसं वाटतं आहे? बरं वाटतं. असुर नरेश, आम्ही आपल्याला आधीच सांगितलं होतं, हिच्याकडून काही एक साध्य होणार नाही. असं सम्राज्ञी, तुम्ही सुद्धा तुळजाच्या प्रासादात राहून आलात. तुमचा कोणता डाव, कोणती खेळी यशस्वी झाली? आम्ही पहिल्याच प्रयत्नात माघारी परतलो नव्हतो, आणि तरीही रिक्त हस्ताने परत आलात. कारण तुळजा ही सर्वसामान्य शत्रू नाहीये. मग असुरिकेकडून चमत्काराची अपेक्षा का? कारण ही आपली निवड आहे म्हणून. हो, असुरिका ही माझी निवड आहे, आणि म्हणूनच एका अपयशाने मी तिच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. सम्राज्ञी, युद्धातला व्रण ही पराभवाची खूण नसते, ती योद्धा रणांगणात उतरल्याची साक्ष असते. पुढे हा वाद नंतरही करता येईल. महत्वाचा प्रश्न असा आहे की तुळजाचा अंश अजूनही आपल्याला प्राप्त करता आलेला नाही. तुळजाने तिच्या शक्तीचा एखादा अंश तिच्यापासून विलग करून किंवा स्वतंत्र करून ठेवला असता तर आपलं काम किती सोपं झालं असतं नाही? हे अशक्य आहे. स्वतःची शक्ती दुसऱ्याच्या हाती लागू शकेल अशी कोण ठेवेल? हो, एक अंश आहे. काय? तुळजाने तिचा दैवी अंश विलग ठेवला आहे? हो असुर नरेश. पण तुळजा असं का करेल? असं का करेल नाही दैत्यगुरु? तिने असं केलंय, आणि आम्हाला त्या पाठीमागची कारणही माहिती आहेत. आमचा अंदाज जर का खरा असेल ना, तर तुळजाला अंकित करण्याचा मार्ग आपल्या अपेक्षेपेक्षाही जास्त जवळ आहे. कोणता अंश बा? काल रात्री एक विचित्र घटना घडली. आम्ही निद्रावस्थेत असताना कुणीतरी आमच्या दालनात आलं होतं. काय? तुझ्या दालनात? हो, आणि त्या व्यक्तीने आम्हाला स्पर्श करण्याचा देखील प्रयत्न केला. अगं, असं कसं होईल? आमच्यापैकीच कोणीतरी असेल किंवा तुला भास झाला असेल. नाही, आम्हाला भास झालेला नाही, आणि स्पर्शाची ओळख आम्ही जाणतो. ती आपल्यापैकी कोणाचीही नव्हती. मग कोण होती ती? देवी, कदाचित मला माहिती आहे ती व्यक्ती कोण होती. बोल पद्मा. तीच असणार, ती स्त्री जी काही दिवसांपूर्वी असुरांपासून वाचून आपल्या महालात आली होती. बघा ना, आपल्याला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. तिचं नाव, गाव, ती कोण आहे, कुठून आली, आपल्याला काहीच ठाऊक नाही. तिने जे सांगितलं आपण त्याच्यावरच विश्वास ठेवला. आम्हाला देखील तसाच संशय आहे.
मला सुरुवातीपासूनच तिच्यावर विश्वास नव्हता. तिच्या प्रत्येक हालचालीमध्ये काहीतरी दडलेलं आहे असंच वाटायचं. ती स्वतःला जशी दाखवत होती तशी ती अजिबात नव्हती. कदाचित, परंतु आम्हाला तिच्याशी बोलायचं. तिने आमच्या दालनात येऊन असा प्रयत्न का केला यामागचं कारण आम्हाला तिच्याच तोंडून ऐकायचं. अनेकदा कृती दिसते तशी नसते आणि सत्य त्या मागे दडलेलं असतं. कसलं कारण असणार हाय देवी? नाही म्हणजे पहिल्या भेटीतच माझ्या बी मनाने इशारा दिला होता. वाटलं होतं की ही बाई काही सरळ वाटेची दिसत नाही. तिच्या मनात नक्कीच काहीतरी आहे. मंगलाबाई, असं तर आम्हाला तुझ्याकडे पाहून सुद्धा वाटलं. म्हणजे वाटलं होतं. असं कसं होईल देवी? म्या काय बी नाही केलं. हेच सांगायचंय आम्हाला. आम्हाला वाटतं म्हणून आपण कोणाविषयी निर्णय देऊ शकत नाही. संशय हा पुरावा नसतो आणि न्याय तो केवळ सत्यावरच उभा असतो. तिला शोधा आणि ती जिथे असेल तिथून तिला आमच्या समोर आणा. आम्हाला तिच्या तोंडून तिच्या प्रत्येक कृतीमागचं खरं कारण ऐकायचं. जशी आज्ञा. ती कुठेही लपली असली तरी आम्ही तिला शोधून तुमच्या समोर उभं करू.